राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या धक्कादायक बातमीनं अख्खा महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेला आहे. बारामतीत असलेल्या 4 सभांसाठी अजित पवार हे त्यांच्या सिक्युरिटी गार्ड आणि इतर सहकाऱ्यांसह आज सकाळीच मुंबईहून त्यांच्या प्रायव्हेट विमानाने निघाले. बारामतीजवळ विमान पोहोचत असताना लँडिंग वेळीच हा भीषण अपघात झाला. लँडिंग करताना हे विमान शेतामध्ये कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. क्षणात ते आगीच्या ज्वालाने वेढलं गेलं. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 8:45 हा अपघात झाला. अजित पवार यांच्यासह विमानातील 6 जणांचा मृत्यू झाला. या विमानांमध्ये कॅप्टन शोभवी ही विमान चालवत होती. तर पिंकी माळी देखील या दोन्ही मुली या विमानामध्ये होत्या. तब्बल अजित पवारांसह या विमानात 6 जण होते. यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या विमानाचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले आहे. आगीच्या ज्वालाने वेढले गेलेल्या या विमानाजवळ नंतर सर्वत्र फक्त धुराच्या लाटा दिसून येत होत्या. अजित पवार या नावापेक्षा सगळीकडे दादा याच नावाने ओळखले जाणारे परखड वाणी पण तितकेच मिश्कील कोटी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांचं आज निधन झालं. बारामतीजवळ त्यांच्या खाजगी विमानाला लँडिंग दरम्यान अपघात झाला. बारामतीमधील 4 सभांसाठी आज अजित पवार सकाळी मुंबईकडून निघाले होते. बारामतीमध्ये धावपट्टीवर विमान अगदी जवळ आलं होतं. मात्र तेवढ्यात विमानाचं नियंत्रण गमावलं आणि ते धडकन खाली कोसळलं. क्षणात आगीच्या ज्वालाने ते वेढलं गेलं. त्यामुळे आतमधील सगळेच गंभीर जखमी झाले. कुणीच वाचण्याची शक्यता अगदी कमी होती आणि थोड्याच वेळात ती दुर्दैवी बातमी आली. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची DGCने पुष्टी केली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्र दुःखात बुडाला. अपघात झाला तेव्हा नेमकी तिथे काय परिस्थिती होती याचा आखो देखे हाल तेथील भीषण दृश्य आजूबाजूच्या गावकऱ्यांनी पाहिलं. त्यांनीच मदतीला धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील भीषण दृश्य, आजूबाजूला पडलेले विमानाचे अवशेष, मृतदेह दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. घटनास्थळी नेमकं काय झालं, विमान अपघात कसा घडला याचा संपूर्ण आखोदेखा हाल प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितला आहे. आज सकाळीच 8 ते 9च्या दरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला. पहिल्यांदा ते विमान आलं होतं. नीट गेलं, मात्र नंतर ते फिरून आलं. गावाकडून आल्यावर ते विमान खूप खालून आल्याचं सांगितलं जात आहे. खालच्या दिशेहून गेलं, मात्र धावपट्टी वरच्या दिशेने होती. पण ते खाली आल्यामुळे पुन्हा वरच्या दिशेने जाऊ शकलं नाही. खाली धावपट्टीच्या इथे क्रॉस झाला आणि अचानक पलटी झालं. धडकून त्यांच्याबरोबर एकदम विमानाचा स्फोट झाला. तेव्हा आम्ही इथे जवळच होतो. स्फोट झाल्यावर तो प्रचंड आवाज ऐकून आम्ही हादरलो. खूप घाबरलो होतो. घराच्या पाठीमागे त्या विमानाने सगळे पार्ट्स पडलेले होते. अपघात झाल्याचं कळाल्यावर आम्ही लगेच अधिकाऱ्यांना वगैरे फोन करून माहिती दिली. विमानतळाच्या जवळ अधिकारी, पोलीस वगैरे आले. पण एवढा मोठा स्फोट झाला होता, आग लागली होती, की कुणीच काहीच करू शकत नव्हतं. अग्निशमन दलाचे जवान तिकडे आले. त्यांनी पाणी टाकून आग वगैरे विझवली. त्यांनी पोलिसांनी आम्हाला पाणी आणायला सांगितलं. बादली-बादली भरून आम्हीच तिथे पाणी घेऊन आलो, असं आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र हादरला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादांना दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. अजित पवार यांचा स्वभाव परखड, रोखठोक होता. आपल्या होऊ द्या चर्चेकडून अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.